तर औरंगजेबाचा मुद्दा त्यांच्यासाठी नाही पण आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। आरएसएसच्या भूमिकेवरती भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी हे विधान केलं। औरंगजेबाच्या कबरीची माती या महाराष्ट्रात नको असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। तर खुलताबादमध्ये असलेली कबर ही आपल्या शौर्याची निशाणी असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। तुम्हाला आपलं शौर्याचं निशाणच मिटवायचं आहे, हे सत्य आहे असं देखील आव्हाडांनी म्हटलं। तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्याला पुढे करताय। त्यांचं असं म्हणणं होतं की आजच्या घडीला हा महत्त्वाचा नाही, पण त्यांचं म्हणणं ते मोठे आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीत सांगितलं, पण त्याचा दुसरा जर अर्थ काढला तर त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा नाही आहे, तो आमच्यासाठी महत्त्वाचा जे आम्ही करतो आहोत। हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही करू। आणि आम्हाला असं वाटतं की ज्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे हाल या औरंगजेबाने केले, या औरंग्यानी केले, त्याची थडगं देखील, त्याची माती देखील या भूमीत नाही पाहिजे, ती भरून पाकिस्तान बॉर्डरवर नेऊन फेकली पाहिजे। त्यामुळे माझी स्पष्टपणे मागणी आहे की औरंगजेबाची कबर ही काढली पाहिजे। एक मोठा सुलतान आपल्या घरी, बाकी सगळ्या त्याच्या बापजाद्यांच्या कबरी दिल्लीत आहेत, त्याचे एकट्याचीच कबर खुलताबाद सारख्या गावात आहे। ही आपल्या शौर्याची निशाणी आहे। आपलं शौर्यच तुम्हाला मिटवायचं आहे, तुम्हाला महाराजांचं शौर्य आणि महाराजांचा इतिहास पुसायचा आहे, हेच सत्य आहे। करतो प्रश्नचिन्ह निर्माण करायचे ना। औरंगजेब तुमचा बाप आहे, तुम्ही औरंगजेबाच्या खानदानातले आहात। आता काय सुनील अंबेकर हे काय औरंगजेबाचे बाप आहेत की औरंगजेबाच्या खानदानातले आहेत, की आरएसएसने आता औरंगजेबाला पोसायला घेतलंय? आता सांगा। एक अतिशय योग्य भूमिका घेतली। इतिहास तुम्हाला पुसता येत नाही।